खालापूर तालुका शिक्षण पत्रक मंडळातील भ्रष्टाचारी सदस्यांवर कारवाई करा, अन्यथा उपोषण करू. इंटकचे सागर जाधव यांचा संस्थेला इशारा. खालापूर तालुका शिक्षण संस्थेत काही सदस्य चुकीच्या पद्धतीने करत असलेल्या कामकाजाबाबत आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सागर जाधव यांनी खालापूर तालुका शिक्षण पत्रक मंडळामध्ये विद्यार्थी व पालकांकडून अतिरिक्त व नियमबाह्य जी फी घेतली जाते, तसेच काही चुकीच्या पद्धतीने जे अनुदान घेतले जाते त्या विरोधात विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी प्राप्त असून मंडळात जे सदस्य आहेत त्यांचीच घरातील व्यक्ती संस्थेचे विविध कामांचे ठेके घेत आहेत. त्यामुळे संबंधित सदस्य आपल्याला हवे तशी रकमेचे बिले काढत असून सगळा सावळा गोंधळ सुरू आहे. तसेच केटीसी मंडळात नाममात्र शैक्षणिक पात्रता असलेल्या शिक्षकांची भरती केली जात आहे. अशा अनेक तक्रारी अर्ज देऊन मंडळात जे चुकीचे काम करणारे सदस्य आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी ही विनंती करत, चुकीचे काम करणाऱ्या सदस्यांवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करू याबाबतचे निवेदन उपाध्यक्ष अबू जळगावकर यांना देऊन सागर जाधव यांनी इशारा दिला आहे. आमच्या संघटनेकडे भरपूर पालकांच्या तक्रारी आल्या होत्या का शाळेकडून अतिरिक्त फी घेतली जाते. ज्या शाळा यांच्या केटीसी मंडळाच्या अंडरमध्ये येतात त्या शाळेमधून अतिरिक्त फी घेतली जाते, अनुदान घेतलं जातं. आणि अनुदान कशासाठी घेतलं जातं तर शाळेचे वर्ग वाढवायचे, पण तसं प्रत्यक्षात कुठली गोष्ट होत नाहीये. शाळेमध्ये शिक्षक जे आहेत ते डीएड किंवा त्यांना एक क्रायटेरिया आहे, पण तो सोडता 15 असलेले शिक्षक जे सदस्यांच्या ओळखीचे आहेत त्यांना भरती केली जाते. त्यांनी काय होतं, मुलांचं नुकसान होतं. एखाद्या मुलाचं 1 वर्ष वाया गेलं का त्याला पुढच्या आयुष्यासाठी किती मोठं नुकसान आहे. हे नुकसान शिक्षण संस्था भरून देणार नाहीये. जर मुलगा 10वीत नापास झाला त्याची जबाबदारी शिक्षक घेणार आहेत का? नाही, त्याची जबाबदारी त्या मुलांवर येते. मग असे जे भ्रष्टाचारी सदस्य आहेत त्यांच्या अंडरमध्ये शिक्षक काम करतात, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे या शिक्षण संस्थेमध्ये सदस्य आहेत तेच ठेकेदार म्हणून कामं घेतात, पाहिजे तशी कामं घेतात, पाहिजे तेवढे बिल काढतात आणि त्याची फी कोण भरतो? तर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक. मग असं जो नुकसान होतं विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा त्याची भरपाई कोण देणार? तर त्याच्या विरोधात जे सदस्य असे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी. ते शिक्षक क्रायटेरियामधून बसत नाही अशा शिक्षकांना कारवाई करावी असा आमच्या संस्थेमार्फत आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. आणि जर हे त्यांनी कारवाई लवकरात केली नाही तर आम्ही इंटक काँग्रेस खालापूर तालुका अध्यक्ष सागर जाधव आणि आमची पूर्ण टीम हे आम्ही उपोषण करणार आहोत. मध्ये सरस्वती ज्ञान मंदिर आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघेचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरेल. पण अशी भ्रष्टाचारी संस्था जर असेल तर तिथं मुलांना काय शिक्षण भेटणार? शिक्षकच शिकवायला नाहीये, सदस्य असे भ्रष्टाचारी आहेत, तिथं मुलं काय शिकणार? भ्रष्टाचार शिकणार. तर या सर्व गोष्टी अतिशय निंदनीय आहेत आणि यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. ज्यांनी शिक्षक अशा भ्रष्टाचारी मुलं लोकांचं विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येणार नाही.